27 मार्च 2025 रोजी फिर्यादी नामे मंगेश काळे, वय 26 वर्ष, राहणार पवननगर अमरावती, हे दुकानातील 2,75,320 रुपयाची कॅश बॅग मध्ये घेऊन प्रिया टॉकीज कडून राजकमल कडे जाण्यास आपल्या दुचाकीने जात असता सायंकाळी 5:30 ते 6 वाजताच्या दरम्यान दिवसा ढवळ्या प्रिया टॉकीज जयस्तंभ चौक अमरावती येथे एका अज्ञात इसमाने आपली दुचाकी लावून फिर्यादी यांना अडविले व आपले आणखी 2 साथीदारांच्या मदतीने फिर्यादी यांच्या जवळील 2,75,320 रुपये असलेली बॅग फिर्यादी यांच्या जवळून जबरीने हिसकावून दुचाकींवर पडून गेले. अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे अपराध क्रमांक 118/225 कलम 309/6 भारतीय न्यायदंड संहितेचा गुन्हा दाखल होता. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळास भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. फुटेजवरून व गुप्त बातमीदार यांच्या मदतीने गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन व आरोपींची ओळख पटविण्यात आली. 24 तासांच्या आत यातील विधी संघर्षग्रस्त बालकास मुस्तफानगर अमरावती येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन त्याच्याकडून ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याचे साथीदार छोटू उर्फ सोहेल शाह शफीक शाह, राहणार कबीर नगर सरकारी दवाखान्याजवळ अमरावती, आझाद खान नूर खान, राहणार कबीर नगर, फैजान उर्फ गिल्ला वल्द फिरोज खान, राहणार साजिया नगर अमरावती, रिजवान, राहणार रहमत नगर अमरावती, दादू वल्द नसीम, राहणार साजिया नगर अमरावती यांनी मिळून केली व त्यानंतर शेख सरफराज शेख सिराज, राहणार छत्रसाल नगर अमरावती यांच्या घरी जाऊन जबरी चोरी केलेल्या पैशाचे वाटप केले. सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी यातील विधी संघर्षग्रस्त बालकाकडून ताब्यात घेण्यात आली व पुढील तपासकामी विधी संघर्षग्रस्त बालकास पोलीस स्टेशन कोतवाली यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरित आरोपी व दुचाकी वाहनाचा कसोशीने शोध गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 अमरावती शहर हे सातत्याने घेत आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.